गुड मॉर्निंग स्टुडंट. नमस्कार. मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला आपण पहिलं प्रकरण अभ्यासलं, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड फायनल अकाउंट. त्यानंतर दुसरं प्रकरण आता आपण अभ्यासत आहोत. त्या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. त्यामध्ये सुरुवातीचे एक 2 प्रॉब्लेम 3 प्रॉब्लेम आपण सिम्पल अभ्यासले. हा सुद्धा सिम्पलच प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी हा डॉक्टर अभिनव भारत म्हणजे जे काय प्रोफेशन्स पर्सन आहे ते सुद्धा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्ननुसारच अकाउंट मेंटेन करतात आणि ते सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करत असतात. त्यामध्ये अभिनव भारत या डॉक्टरचं आपल्याला अकाउंटिंग कसं ठेवलेलं आहे ते बघायचं आहे. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि एक 4-5 ॲडजस्टमेंट दिलेले आहे. त्यावरून तुम्हाला या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तर सुरुवातीला आपण या प्रॉब्लेममध्ये ज्या ॲडजस्टमेंट आहे त्या 1-2 मिनटात बघणार आहोत, म्हणजे कळल तुम्हाला. आउटस्टँडिंग रेंट आणि सॅलरी आहे बघा. रेंटमध्ये ॲड, सॅलरीमध्ये ॲड आणि लॅबिलिटी साईडला, म्हणजे हा दोन्हीमध्ये ॲड करून लॅबिलिटी साईडला. त्यानंतर रिसिप्ट इन ॲरियर्स आर व्हिजिट फी ₹2000 अँड डिस्पेन्सरी ₹500. व्हिजिट फी डिस्पेन्सरी आपण इन्कमला लिहिणार आहोत. त्यामध्ये रिसिप्ट ॲरियर्स ॲड करा आणि असेटला लिहा, म्हणजे व्हिजिट फी डिस्पेन्सरीमध्ये ॲड करून असेटला घ्या. त्यानंतर तिसरी बघा ॲडजस्टमेंट, स्टॉक ऑफ ड्रग ₹1000. ड्रग्स म्हणजे औषधं या ठिकाणी तुम्ही विचारात घ्यायची आहेत आणि ही औषधं विचारात घेत असताना स्टॉक लेस करून सेकंड इफेक्ट असेटला करायचा आहे. आणि डेप्रिसिएशन आहे फर्निचर आणि इक्विपमेंट. फर्निचर इक्विपमेंट असेटला घेऊन त्यामधनं डेप्रिसिएशन लेस करायचं आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी एक्सपेंडिचरला लिहायचा आहे. अशा प्रकारे हे जे पॉईंट आहे सॅलरी, रेंट, व्हिजिट फी डिस्पेन्सरी, ड्रग्स, फर्निचर इक्विपमेंट, हे सुरुवातीला याला टिकमार्क करून घ्या, आकडे टाकून घ्या आणि नंतर ते पॉईंट इनर साईडला आतमध्ये लिहा. ॲडजस्टमेंट केल्यानंतर मग ते आउटरला घ्या. या पद्धतीने आपण सुरुवातीला मुद्दाम ॲडजस्टमेंट अगोदर बघितले आहे, नंतरसुद्धा मी ह्याचे इफेक्ट व्यवस्थित सांगणार आहे. बघा चला तर मग या ठिकाणी आपण प्रत्येक पॉईंटला टिक मार्क करून घ्यायची आहे. आता मी सांगतो त्या पद्धतीने बघा. आपल्याला आता रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आता आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. सुरुवातीला मोठं स्पेलिंग, एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीज, इन्कम अमाऊंट रुपीज, म्हणजे एक्सपेंडिचर डेबिटला लिहायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर बॅलन्स शीट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला एक पॉईंट मी सांगणार आहे, त्याचं व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आणि म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की कशा पद्धतीने प्रॉब्लेम आपण हा सॉल्व केलेला आहे. बघा सुरुवातीला रिसीट साईडचे पॉईंट जे आहेत ते आपण इन्कमला लिहिणार आहोत किंवा लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत, लक्षात घ्या. सुरुवातीला बघा कॅश इंट्रोड्यूस. आता ही सुरुवातीचीच कॅश इंट्रोड्यूस दिली ₹25,000, म्हणजे हे या ठिकाणी कॅपिटल फंड आहे. त्यामुळं लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंड 25,000. अशा प्रकारे आपल्याला हा कॅपिटल फंड ₹25,000 लॅबिलिटी साईडला जर तुम्ही बघितलं तर बघा या ठिकाणी लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या बघा सुरुवातीला या ठिकाणी बघा कॅपिटल फंड ₹25,000 दिलेला आहे. अशा प्रकारे कॅश इंट्रोड्यूस आपण दरवेळी ते लिहित नाही, पण हे पहिलंच वर्ष आहे, 1 एप्रिलला चालू झालं आहे. मग कॅश इंट्रोड्यूस ते एक प्रकारचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणून ती लॅबिलिटी साईडला, लक्षात घ्या. जर प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड ॲडजस्टमेंटमध्ये दिला तर आपण कॅश सुरुवातीची लिहित नाही. त्यानंतर आता बघा दुसरा या ठिकाणी पॉईंट कोणता आलेला आहे ते व्यवस्थित लक्ष द्यायचे. दुसरा बघा विजिट
फी 10,000 ही आपण या ठिकाणी इन्कमला लिहिणार आहोत. त्यानंतर इनरला लिहायची आहे ती त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरी हे सुद्धा 30,000 इन्कम आहे, ते सुद्धा इन्कमला लिहायचं आहे. त्यानंतर सन्ड्री रिसिप्ट 5,000 हे सुद्धा इन्कम आहे, त्यामुळं ते सुद्धा इन्कमला लिहायचं आहे. त्यानंतर पुढं म्हणजे अशा प्रकारे हे 3च इन्कम आपल्याला विजिट फी, डिस्पेन्सरी आणि सन्ड्री रिसिप्ट हे तिन्ही तुम्हाला इन्कम साईडला बघा या ठिकाणी दिसत असेल. व्यवस्थित लक्ष द्या बघा. विजिट फी बघा 10,000, त्यानंतर रिसिट फ्रॉम डिस्पेन्सरी 30,000 इनरला त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे आणि सन्ड्री रिसिट 5,000. अशा प्रकारे आपल्याला रिसिटचं इन्कमला लिहायचं आहे. आता पुढं आपल्याला महत्त्वाचं या ठिकाणी पेमेंट साईड. पेमेंटचे पॉईंट आपण एक तर एक्सपेंडिचरला लिहित असतो किंवा ॲसेट साईडला लिहित असतो. त्यामुळं आता एक लक्ष द्या व्यवस्थित. आपल्याला या ठिकाणी ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे ते इनरला लिहायचे, बाकीचे पॉईंट आउटरला टाकायचे. सुरुवातीला बघा बाय फर्निचर 8,000 हे आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला आतमध्ये लिहिणार आहोत फर्निचर. त्यानंतर बाय इक्विपमेंट 10,000 हे सुद्धा आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत इनरला, त्याच्यावरती डेप्रिसिएशनचे ॲडजस्टमेंट आहे. मग बघा या ठिकाणी फर्निचर इक्विपमेंट या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. ॲसेट साईडला बघा या ठिकाणी तुम्हाला लगे लक्षात येईल. म्हणजे इथं फर्निचर 8,000, इक्विपमेंट 10,000 या पद्धतीने आतमध्ये लिहायचं आहे फर्निचर आणि इक्विपमेंट. आता परत या ठिकाणी आपण वरती जाणार आहोत म्हणजे पुढचे पॉईंट अभ्यासण्यासाठी. बघा फर्निचर इक्विपमेंट झालं. आता त्यानंतर बाय ड्रग्स 7,000. ड्रग्स म्हणजे औषधं या ठिकाणी विचारात घ्यायचे आहेत. हे ड्रग्स आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. त्यानंतर बाय सॅलरी 12,000 हे सुद्धा एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत आपण. एकत्रित तुम्हाला दाखवतो म्हणजे सगळे पॉईंट लक्षात येतील. त्यानंतर रेंट 6,000 हे सुद्धा एक्सपेंडिचरला लिहायचं आहे. सॅलरी, रेंट, ड्रग्स आतमध्ये लिहायचं आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर बाय कन्व्हिनियन्स 4,000 हे सुद्धा आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार आहोत. अशा प्रकारे हे चारही पॉईंट आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. आता पुढं या ठिकाणी अजून 1-2-4 पॉईंट आहेत ते पण बघा. स्टेशनरी 500 ते सुद्धा आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार आहोत. त्यानंतर इलेक्ट्रिकल चार्जेस 5,000 हे सुद्धा आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार आहोत. नंतर बाय जर्नल 500 ते पण एक्सपेंडिचरलाच लिहिणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे हे वरचे तिन्ही पॉईंट एक्सपेंडिचरला बघा तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आणि म्हणजे जर आपल्याला बघायचं असेल तर या ठिकाणी बघा सॅलरी, ड्रग्स, सॅलरी, रेंट, कन्व्हिनियन्स, स्टेशनरी, इलेक्ट्रिसिटी, जर्नल. बघा सुरुवातीला या ठिकाणी ड्रग्स आतमध्ये लिहिलं आहे, सॅलरी पण आतमध्ये लिहिलेलं आहे, रेंट आतमध्ये लिहिलेलं आहे इनर साईडला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आणि नंतर स्टेशनरीसुद्धा इनर साईडलाच लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आतमध्ये लिहून नंतर बाहेर पोस्टिंग करायचं आहे. आणि नंतर कन्व्हिनियन्ससुद्धा या ठिकाणी आतमध्ये लिहायचं आहे. आणि पुढं इलेक्ट्रिकल चार्जेस ते सुद्धा आतमध्येच लिहायचं आहे इनरला. जर्नल आउटरला, इलेक्ट्रिसिटिकल चार्जेस आउटरलाच लिहायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे जे पेमेंटचे पॉईंट आहेत ते एक्सपेंडिचरला आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. आता पुढं या ठिकाणी पुढचा 1-2 पॉईंट राहिलेले आहेत. त्यामध्ये बघा बाय ड्रॉईंग 15,000 हे ड्रॉईंग आपल्याला लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंडामधून लेस करायचं आहे. आजच्या प्रॉब्लेमला हे नवीन पॉईंट आलेलं आहे. ड्रॉईंग म्हणजे उचल. डॉक्टरने या ठिकाणी हॉस्पिटलमधून अमाऊंट काही टेकन ओव्हर केली असेल त्याला आपण ड्रॉईंग म्हणतो. ही ड्रॉईंग आपण लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंडामधून
15,000 रुपये ड्रॉइंग लेस करणार आहोत आणि नंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे हे एक प्रकारचे 2,000 कॅश आहे. क्लोजिंग कॅश आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल बघा, आपण ड्रॉइंग पण बघून कॅश पण बघू. लायबिलिटी साईडला बघा बॅलन्स शीट या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. बॅलन्स शीटला बघा सुरुवातीला बॅलन्स शीट या ठिकाणी दिसतंय. इथं ड्रॉइंग आपण 15,000 रुपये लेस केलेला आहे आणि या ठिकाणी कॅशसुद्धा 2,000 रुपये घेतलेली आहे. तर या प्रकारे ड्रॉइंग 15,000 आणि कॅश 2,000 रुपये या पद्धतीने एंडिंगला असेटला बघा. अशा प्रकारे पेमेंटचे पॉईंट एक तर आपण एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत आणि काही पॉईंट आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट ट्रान्सफर केलेलं आहे. आता आपल्याला ॲडजस्टमेंट या ठिकाणी बघायच्या आहेत. तर पहिली या ठिकाणी ॲडजस्टमेंट बघा. पहिली ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग रेंट ₹500 अँड सॅलरी ₹1,000 म्हणजे सॅलरी आणि रेंटमध्ये ॲड करा आउटस्टँडिंग आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या लिहा. म्हणजे त्या पॉईंटमध्ये एक्सपेंडिचरमध्ये ॲड करा आणि लायबिलिटी साईडला. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट बघा. रिसिप्ट्स इन एरियर्स आर विजिट फीज ₹2,000 अँड डिस्पेन्सरी ₹500 म्हणजे विजिट फी डिस्पेन्सरी येणं बाकी आहे, साठलेलं आहे ॲरियर्स म्हणजे. मग विजिट फी आणि डिस्पेन्सरी आपण इन्कमला लिहिणार आहोत. त्यामध्ये ॲरियर्स त्यालाच आपण आउटस्टँडिंग सुद्धा म्हणू शकतो, साठलेलं येणं बाकी इन्कम. मग विजिट फी डिस्पेन्सरीमध्ये ॲरियर्स ॲड करा आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला लिहा. आता तिसरी ॲडजस्टमेंट बघा. स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज ₹1,000 म्हणजे ड्रग्स या ठिकाणी औषधं आहेत त्याचा शिल्लक स्टॉक राहिलेला आहे. ती पण आपली एक प्रकारची ॲसेटच आहे. म्हणून ड्रग्स या ठिकाणी एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत आपण. त्यामधनं स्टॉक लेस करायचा आहे आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला घ्यायचा आहे. म्हणजे स्टॉकमधनं ड्रग्स लेस करा आणि नंतर ॲसेट साईडला दाखवा. आणि नंतर चौथी ॲडजस्टमेंट बघा. डेप्रिसिएट फर्निचर 8% आणि इक्विपमेंट ₹500 म्हणजे फर्निचरवर आपल्याला डायरेक्ट डेप्रिसिएशन दिलेलं आहे 8%. तर फर्निचरच्या अमाऊंट आपण ॲसेटला लिहिणार आहोत. त्यामध्ये 8% काढण्यासाठी सुरुवातीला फर्निचरची अमाऊंट शेवटचे 2 शून्य झाका म्हणजे 1% अमाऊंट राहणार आहे आणि त्याला 8ने गुणा. अशा प्रकारे 8% आपण काढू शकतोय. फर्निचर इक्विपमेंटचं डेप्रिसिएशन लेस करा आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो की फर्निचरवर आणि इक्विपमेंटवर डेप्रिसिएशन आहे तर ते डेप्रिसिएशन आपल्याला लेस करायचं आहे आणि नंतर त्याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला आपल्याला लिहायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे डेप्रिसिएशन इक्विपमेंट आणि फर्निचरचं लेस करा. आता खाली तुम्हाला सांगितलेलं आहे की इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा आणि बॅलन्स शीट तयार करा. ते आपण तयार केलेलं आहे. परत उत्तरामध्ये व्यवस्थित समजून घेऊ म्हणजे तुमच्या शंका क्लिअर होतील. प्रॉब्लेम अतिशय सिंपल आहे. पोस्टिंग व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणत्या ॲडजस्टमेंट कशा करायच्या, त्याचं पोस्टिंग कसं करायचं. बघा मग आता सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण तयार केलेलं आहे. त्यामध्ये फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 एक्सपेंडिचर साईडला बघा. डेबिट साईडला ड्रग्स म्हणजे औषधं या ठिकाणी लिहिलेले आहे 7,000 रुपये. लेस स्टॉक 1,000 बाहेर 6,000 रुपये आलेले आहे. नंतर सॅलरी बघा 12,000 रुपये आहे. त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 1,000 बाहेर रक्कम 13,000 आहे. त्यानंतर टू रेंट 6,000 रुपये.
ॲड आउटस्टँडिंग 500, आउटरला 6,500 आलेले आहे. त्यानंतर स्टेशनरी आहे 500 रुपये. अशा प्रकारे हे अर्धी स्लाईड आहे. नंतरची स्लाईड पुढं बघा. या ठिकाणी पुढं तुम्हाला लक्षात येईल टू डेप्रिसिएशन फर्निचरवरती 640 रुपये, इक्विपमेंटवरती 500 रुपये, आउटरला दोघांची टोटल 1140. त्यानंतर हे टू कन्व्हिनियन्स ही एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे, इथं लक्ष द्या. टू कन्व्हिनियन्स 4000 रुपये, त्यामध्ये लेस 40% डोमेस्टिक म्हणजे स्वतःसाठी वापरले 40%. आता 1 झाका 10%ला 400 रुपये, तर 40%ला 4 चोक 16, 1600 रुपये वजा करा. डोमेस्टिक म्हणजे स्वतःसाठी पर्सनल खाजगी वापराकरता, कन्व्हिनियन्स म्हणजे शहरपूरक खर्च आहे, शहराला अनुसरून केला जाणारा, त्यातला 40% रक्कम स्वतःसाठी वापरली आहे. मग 4000तनं 1600 वजा केले, बाहेर 2400. आणि या 40%चा दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंडामधून एक प्रकारचं हे ड्रॉइंगच आहे, त्यामुळे हे सुद्धा 1600 रुपये लॅबिलिटी साईडला लेस करायचे आहेत. अशा प्रकारे कन्व्हिनियन्समधून 40% रक्कम वजा करा आणि तेच ड्रॉइंग आहे म्हणून कॅपिटल फंडामधून सुद्धा लॅबिलिटी साईडला लेस करा. कन्व्हिनियन्समधनं लेस, कॅपिटल फंडामधून लेस. त्यानंतर पुढं आहे इलेक्ट्रिकल चार्जेस 5000 रुपये, हे या ठिकाणी आउटरला डायरेक्टलीच आहे. जर्नल 500 रुपये. आणि नंतर या ठिकाणी पुढं आपल्याला सरप्लस मिळालेला आहे प्रॉफिट 12,460. या पद्धतीने इन्कममधनं एक्सपेंडिचर वजा केल्यानंतर जो काय आपल्याला प्रॉफिट मिळतो आहे त्याला आपण सरप्लस म्हणतो. 12,460 हाच सरप्लस आपल्याला कॅपिटल फंडामध्ये लॅबिलिटीला ॲड करायचा आहे. आता ही झाली एक्सपेंडिचर साईड. आता इन्कम साईड बघा आपण. या ठिकाणी बघा इन्कम साईडला सुरुवातीला बघा बाय विजिट फी 10,000 रुपये, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 2,000, 10 2 12,000 आउटरला. त्यानंतर बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी 30,000 रुपये, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 500, बाहेर 30,500. आणि नंतर बाय सन्ड्री रिसिप्ट 5,000 रुपये. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इन्कम साईडची टोटल आपल्याला करायची आहे. बघा 12,000 अधिक 30,500, 42,500 आणि ते 5,000, 47,500. तर या पद्धतीने इन्कमची टोटल 47,500 आहे. तीच आपण टोटल एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत 47,500. आणि या इन्कमच्या टोटलमधनं एक्सपेंडिचरची टोटल लेस करायची आहे. म्हणजे 47,500मधून इन्कमच्या टोटलमधनं एक्सपेंडिचर वजा केल्यानंतर जो काय फरक निघणार आहे त्याला नाव आपल्याला द्यायचं आहे सरप्लस 12,460. 47,500मधनं एक्सपेंडिचरची वजा करा, जो फरक निघणार आहे त्याला नाव द्यायचं आहे 12,460. आणि हाच 12,460 आपल्याला या ठिकाणी कॅपिटल फंडामध्ये बॅलन्स शीटला बघा 12,460 ॲड केलेला आहे. म्हणजे सरप्लस कॅपिटल फंडामध्ये ॲड करायचं आहे. आता आपल्याला म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचरला आपल्याला सरप्लस मिळाला, तो कॅपिटल फंडात ॲड केलेला आहे. आता पुढं लॅबिलिटी साईडचे एक एक पॉईंट व्यवस्थित बघू आपण. सुरुवातीला बघा कॅपिटल फंड 25,000 रुपये कॅश इंट्रोड्यूस केली होती ती, त्यामध्ये 12,460 ॲड केले. 25 अधिक 12 37,460 टोटल आली. आता त्यामधनं ड्रॉइंग बघा 15,000 रुपये आपल्याला पेमेंटला दिलं होतं ते लेस केलं. 37,000तनं 15,000 गेले, 22,460 इनरलाच त्याची अमाऊंट राहणार आहे. आणि नंतर मग कन्व्हिनियन्स 40%, हे कन्व्हिनियन्स 40% 1,600 रुपये हिडन ॲडजस्टमेंट होती. हे कन्व्हिनियन्स 1,600 रुपये वजा केले की मग आउटरला रक्कम आपली येते 20,860. तर या प्रकारे आपल्याला कॅपिटल फंडामध्ये सुरुवातीला सरप्लस ॲड केलं, नंतर ड्रॉइंग लेस केलं, कन्व्हिनियन्स लेस केलं आणि नंतर आउटरला अमाऊंट आणली आपण
860. त्यानंतर पुढं या ठिकाणी आपल्याला पुढचे आउटस्टँडिंग रेंट दिलेला आहे 500 रुपये आणि नंतर आउटस्टँडिंग सॅलरी 1000 रुपये. अशा पद्धतीने लॅबिलिटी साईडची टोटल बघा 20,860 अधिक 500 म्हणजे 21,360 आणि ते 1000 22,360 टोटल लॅबिलिटी साईडची आली पाहिजे येते 22,360. तर या पद्धतीने लॅबिलिटी साईडची टोटल 22,360 लॅबिलिटी साईडची टोटल येते 22,360. याच पद्धतीने आसेटची सुद्धा आपण या पद्धतीने बघू. फर्निचर बघा 8,000 त्यातनं लेस 8% बघा. आता शेवटचे 2 शून्य झाका म्हणलं होतं म्हणजे 80 गुणिले 8. तर या पद्धतीने 8×8 64 या ठिकाणी 640 डेप्रिसिएशन येत आहे. मग आउटरला वजाबाकी किती 7,360. अशा पद्धतीने लॅबिलिटी साईडला डेप्रिसिएशन येत आहे फर्निचरचं. आणि नंतर इथं टोटल एकदा परत लिहून ठेवतो 22,360 हे. त्यानंतर इक्विपमेंट बघा 10,000 रुपये त्यातनं लेस डेप्रिसिएशन 500 बाहेर 9,500. नंतर स्टॉक ऑफ ड्रग्स 1,000. विजिट फी आउटस्टँडिंग येणं बाकी आहे म्हणून 2,000 रुपये. नंतर आउटस्टँडिंग रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरी 500 रुपये आणि सगळ्यात शेवटी कॅश आहे ती 2,000 रुपये. तर या पद्धतीने आपल्याला आसेटची सुद्धा आता टोटल करायची आहे बघा. व्यवस्थित लक्ष द्या. 7,000 अधिक हे 9,000 9,7 16,860 16,860 नंतर 1,000 17,860 नंतर 2,000 19,860 19 आणि 2 21,860 आणि त्यामध्ये 500 रुपये ॲड केले तर 21,860 मध्ये ॲड 500 म्हणजे 22,360. तर या पद्धतीने आसेटची सुद्धा टोटल 22,360 येते. अशा प्रकारे आसेटची टोटल सुद्धा 22,360 आणि लॅबिलिटीची सुद्धा टोटल 22,360. अशा पद्धतीने तुमचं बॅलन्स शीट टॅली होतं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला व्यवस्थित प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे. नंतर ॲडजस्टमेंट व्यवस्थित लिहायचे आहेत आणि नंतर त्याच्यावरनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट व्यवस्थित तयार करा, बॅलन्स शीट तयार करा आणि मग ॲडजस्टमेंटच्या खुणा करून व्यवस्थित पोस्टिंग करा आणि नंतर मग इन्कम अँड एक्सपेंडिचरला सरप्लस मिळेल तो कॅपिटल फंडामध्ये ॲड करा आणि मग बॅलन्स शीट टॅली करा. तर या पद्धतीने तुम्ही हा तुमच्याच टेक्स्टबुकमधला प्रॉब्लेम आहे. टेक्स्टबुकमध्ये पण काही शंका असतील तर विचारा आणि प्रॉब्लेममध्ये पण काही शंका असतील तर विचारा. क्लास कमेंटमध्ये या ठिकाणी कमेंट लिहा की समजत असेल व्यवस्थित समजते असं लिहा. काही शंका असतील ॲडजस्टमेंट असतील तर विचारा. आजच्या प्रॉब्लेमला फक्त 40% कन्व्हिनियन्स स्वतःसाठी वापरलेलं आहे ते लेस करून कॅपिटल फंडामधनं सुद्धा लेस करा. हिडन ॲडजस्टमेंट आहे ती त्या पद्धतीने त्याचे ते इफेक्ट दाखवा. आणि काही शंका असतील तर सुरुवातीला या ठिकाणी व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा क्लास कमेंटमध्ये विचारा जेणेकरून आपल्याला आता एक गुगल मीटवरती एक लेक्चर आपल्याला ऑनलाईनच घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या शंका या ठिकाणी क्लिअर होतील. फक्त झालेला प्रॉब्लेम व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा आणि त्या पद्धतीने त्याचं पोस्टिंग करा. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. नेक्स्ट लेक्चरला पुढचा प्रॉब्लेम आपण अभ्यासणार आहोत. जरी काय शंका असतील तरी तुम्ही या ठिकाणी विचारू शकताय. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. काय शंका असतील तर विचारा.